सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। ऐन मे महिन्यात झालेल्या या संकटामुळे जिल्ह्याचे आर्थिक गणित कोलमडले असून बागायतदार आणि नागरिक चिंतेत आहेत। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला बसला आहे। पावसामुळे आंब्यावर डाग पडण्याची आणि आंबा कुजण्याची भीती देखील निर्माण झाली आहे। दुसरीकडे मे महिना हा पर्यटनाचा हंगाम असताना पावसामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला असून समुद्रकिनारी आणि पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। सोसाट्याचा वारा असल्याने काही ठिकाणी झाडे उमळून पडण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। यामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होताना पाहायला मिळत आहे। सध्या मे महिना असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाव पद्धतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत। मात्र या अवकाळी पावसामुळे या सर्व सार्वजनिक उत्सवांमध्ये अडथळा निर्माण झाला असून आयोजकांची मोठी धावपळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढलेला होता। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। मात्र हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ असेल, कणकवली असेल, वैभववाडी असेल या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने या ठिकाणी 3 दिवस सतत आहे तो अवकाळी पाऊस पडत आहे। मी सध्या आहे कणकवली येथे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जो अवकाळी पाऊस आहे आजचा हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पावसाने जी धुमाकूळ घातलेली आहे ती पाहायला मिळते आहे। या काही भागामध्ये वैभववाडी असेल किंवा कणकवली असेल या ठिकाणी जी घरांची आहे ती देखील पडझड झालेली आहे। सध्या कणकवली तालुक्यात आज हा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी जो आहे हा अवकाळी पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। विष्णू धावडे, समर्थ न्यूज, कणकवली। समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।